लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील औसा किल्ल्यात उत्खननाचा पहिला टप्पा पूर्ण। बहामनी राजवटीपासून ते निजामाच्या राजवटीपर्यंतच्या ऐतिहासिक पाऊलखुणा या उत्खननात आल्यासमोर डेक्कन कॉलेज पुणे येथील अभिजित दांडेकर व त्यांच्या टीमने या ऐतिहासिक किल्ल्यामध्ये उत्खनन केले व काही सापडलेल्या वस्तूंचा यावेळी त्यांनी खुलासा केला। हा खुलासा अभ्यासकांना व संशोधकांना निश्चित उपयोगी पडणार आहे। यावेळी पर्यावरण प्रेमी शिक्षक व इतिहास अभ्यासक अमोल निकाळजे सर यांनी श्री अभिजित दांडेकर यांच्याशी संवाद साधून माहिती जाणून घेतली। नमस्कार, आज औसा किल्ला या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि या औसा किल्ल्याचं उत्खनन या ठिकाणी या टीमनं केलेलं आहे। त्याचे प्रमुख आदरणीय सर। माझं नाव अभिजित दांडेकर, मी डेक्कन कॉलेज पुणे येथून आलेलो आहोत। मी आणि माझे सहकारी आम्ही सगळेजण आर्किओलॉजिस्ट आहोत आणि इथे औसा किल्ल्यामध्ये उत्खनन करून साधारण बहामनी काळापासून ते निजाम काळापर्यंतचे जे काही भिंती किंवा घरं बांधली त्यांनी वाडे बांधले त्याचा अभ्यास करण्यासाठी आलो। त्याचा हा पहिला टप्पा आज आम्ही कंप्लीट केला। म्हणजे इथं बहमनी राज्य पहिलं होतं आणि त्यानंतर मग बाकीचे मग त्याच्यानंतर जे कोण आदिलशाही निजामशाही मराठी असतील मुघल असतील शेवटी निजाम आला। त्याच्यावर चापाशाही काळातल्या याच्यात घरं लोकांनी बांधली, वेगवेगळी माणसं राहिली, त्यांनी मातीची भांडी वापरली, त्यांचे दागिने म्हणा, त्यांचे काय बाणाचे तुकडे, अशा सगळ्या गोष्टी इथे आम्हाला सापडतात आणि त्याच्यासाठी आम्ही खड्डे घेतलेले आहेत आणि काही भिंती आम्हाला त्या जमिनीच्या खाली गाडलेल्या अवस्थेत सापडल्या। त्याच्याचबरोबर काही आपले फ्लोअर्स तरी तयार केलेले आहेत, तुम्हाला इथे तयार केलेले। त्याच्यामधूनच एक भिंत अशी जातानाही दिसते, तर भिंतीने हे तोडलेलं आहे। असं वेगवेगळी खूप ॲक्टिव्हिटी ह्या भागात तुम्हाला झालेली दिसते। तो एक असा रॅम्पसारखं त्यांनी तिकडे बांधलेला आहे। तो कशासाठी बांधला माहीत नाही, कारण तो रॅम्प पुढे जातोय त्याच्यावर त्याचा शासनाने हा पार बांधलेला आहे। तो रॅम्प शासनानेच तोडलेला आहे। हा पहिला टप्पा आमचा उत्खननाचा संपला आहे। म्हणजे आपण जर बघितलं तर पुरातत्व खात्याने जे काय आतापर्यंत संशोधन केलेलं आहे आणि त्यांनी हा औसा किल्ला एक निवडला आणि याच्यामधून एक नवीन संशोधन किंवा इथली असलेली परंपरा असेल किंवा इथला जो इतिहास असेल तो इतिहास त्यांनी सांगण्याचा प्रयत्न आणि त्या उत्खननातून जे काही त्यांना मिळालेलं आहे किंवा जे आतापर्यंत इथं किती राज्य येऊन गेले किंवा त्यांनी त्यांच्या काळामध्ये काय काय नवीन केलं हे सर्व या उत्खननामधून आपल्याला पाहायला मिळालं आणि सरांनी केलेलं उत्खनन आणि शोध याबद्दल सरांचे धन्यवाद। धन्यवाद।